आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आयब्रोज वगैरे करणार की नाही करणार आज? अनिका, वाव, तू किती सुंदर दिसतेस अगं. यू नो व्हॉट, बाहेर सगळे स्वतःचा मेकअप स्वतःच करतात, बट लुक एट यू, तू पर्सनल मेकअप आर्टिस्ट हायर केलाय आणि किती सुंदर झालाय तुझा मेकअप. आणि यू नो व्हॉट, तुझा डान्स आय एम शुअर की तो पण बेस्टच होणार आहे. शट अप. तू जर मी सांगितलेलं काम नीट केलं असतं ना तर माझं स्पीच पण बेस्ट झालं असतं. सॉरी ना यार अनिका, बट तू आता सांग काय करायचंय, आम्ही करतो. आता काही नको करू, जे करायचं ते माझी ग्रॅनियाची करते. काय करणार आहे ग्रॅनियाची? शी इज जीनियस यार. तू बघशील आता त्या सगळं बरोबर करणार आणि त्या कमळीला तिची जागा बरोबर दाखवून देतील. अनिकाचा राग शांत करायचा असेल तर जरा तारीफ कर तिची. अनिका, मी काय म्हणतेय, ते सगळं ग्रॅनियाची करेलच हँडल. जस्ट लुक ॲट यू, यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी अनिका. तू आज सगळ्यांना एकदम किल करून टाकणार आहेस तुझ्या लुक्सने. आणि तुझा डान्स, यु नो, तू वर्ल्ड मधली सगळ्यात बेस्ट डान्सर आहेस. आणि मी तर म्हणते तू युनिव्हर्स मधली सगळ्यात बेस्ट डान्सर आहेस. आय नो राईट. माझ्या परफॉर्मन्स नंतर आज सगळ्यांच्या तोंडी एकच नाव असणार, अनिका. अनिका. आफ्टर ऑल अनिका महाजन इज द बेस्ट डान्सर. या अनिका, आम्ही येतो. या लुकिंग प्रिटी. या बाय. हे यू, काय करता इथे? कशाला आलेत? कशाला म्हणजे? कमळीचा बी डान्स होणार आहे, तिला बी कापड बदलायची आहेत. ब्रो, आर यू रिअल राईट नाव? ही जागा तुमच्यासारखी गावढळ लोकांसाठी नाहीये. मला काय वाटलं तुमच्यासारख्या कॉमन रूम मध्ये मी तयार होईल? हे सगळं मी हायर केलंय. हा मेकअप, हे रूम, हे सगळं माझं आहे. त्यामुळे तू इथून निघ. साबण घेण्याची लायकी नाही आणि माझ्या मेकअप रूम मध्ये आली आहे. निघ. वेट. ठीक आहे, ही लिपस्टिक घे. तशी पण मी फेकणार होती, तुला देऊन सेमच करते. वापरू शकतेस. पाठवते सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे स्कॅन करून पाठवते. राजू, ओके, आय विल कॉल यू बॅक लेटर. हां दादा बोल ना. ऐक ना, माझं एक काम करतोस प्लीज. कमळी आणि निंगेला इथले फ्रेशर्स डे वगैरे काही माहिती नाही. त्यांना प्लीज जरा रेडी व्हायला मदत करतेस प्लीज. अरे यार दादा, तू प्लीज नको म्हणूस. डोंट वरी, मी त्या दोघींना रेडी करून घेऊन येते. बरं ऐक, आणि दुसऱ्या रूममध्ये घेऊन जा, ती रूम नको प्लीज. आणि मेकअपसाठी सुद्धा मदत कर आणि वेळेत घेऊन ये, ही जबाबदारी तुझी. ओके ओके, डन. जा. कमळी, निंगी, तुम्ही माझ्याबरोबर चला. तुम्हाला डान्स कॉम्पिटिशनसाठी रेडी व्हायचंय ना? चला, मी तुम्हाला हेल्प करते. चला या. बस. कमळी, मला तुला तयार करताना आज खूप मजा येणार आहे. का? कारण कमळीला मी आजपर्यंत नेहमी 2 वेण्यांमध्येच पाहिलंय. सो आज आपण काहीतरी वेगळी हेअरस्टाईल करूयात. तुला सांगतो प्राजक्ता, आम्ही टीव्ही मध्ये पोरी अशा गिगळ केसाच्या स्टाईल करताना बघायचो की नाही, ते पाहून आम्हाला बी वाटायचं आपण बी तसलं काहीतरी करूया, होय की नाही कमळे? आणि एक दिवस असंच टीव्हीत बघून ती फाटकी जीन पॅन्ट असती बघ, ती घेऊन आलो आणि मस्त स्टाईल मारत घातली की गावातनं फिरायला लागलो. तर गावातली समधी लोक हसायला लागली ग, भिकाऱ्यागत फाटकं कापड घातलीत म्हणून.
आणि तुला माहितीये का आणि घालून फिरलो तर त्यात कुत्रं बी मागं लागली. तेव्हापासून ठरवलं ही फाटकी जीन पॅन्ट विन पॅन्ट नको बाबा, उघड डोक्याला ताप. आपलं साधं सुद्धा राहणीमानच बरं आहे. प्राजक्ता, आज तुझ्यामुळं कमळीला एवढं भारी तयार होता येणार आहे बघ. होय प्राजक्ता, खरंच. अगं प्राजक्ता नका म्हणू, मला घरात आणि माझे फ्रेंड्स प्राजू म्हणतात, सो तुम्ही पण प्राजूच म्हणा. बर प्राजू, खरंच थँक्यू सो मच. म्हणजे तुला सांगू, मी निंगीला नेहमी म्हणायचो की आपण या नट्टापट्टापासून लांबच राहिलेलं बरं आहे. आपण जसं आहे साधं तसंच जायचं स्टेजवरती आणि सादर करायचं. पण आता ही स्पर्धा जिंकायला पाहिजे म्हणल्यावर हे सगळं करायलाच पाहिजे, म्हणून करतोय. पण तू बघच, मी लय भारी डान्स करणार, एकच नंबर. व्हेरी गुड, मला तुझी विल पॉवर आवडली. हा, आय विश सगळे तुमच्यासारखे असे इनोसंट असते तर किती छान झालं असतं ना. नाही ग प्राजू, सगळेच तुझ्यासारखे मन मिळावू आणि मदत करणारे पाहिजेत बघ, जशी तू आमची मदत करतेस. खरंच थँक्यू. कमळी, खरं म्हणजे मी तुझे आभार मानायला पाहिजेत. त्या दिवशी तू वेळेत पोहोचलीस. राजू, अगं जाऊ दे की, जे होते ते चांगल्यासाठीच होते आणि चांगल्या माणसांसोबत नेहमीच चांगलं होतंय, लक्षात ठेव. अगं लय दिवस तुला एक विचारेन म्हणत होतो, तुझ्या घरचे तुझं लगीन जबरदस्ती लावत होते काय त्या पोरासोबत? जाऊ दे, झालं गेलं चांगलंच झालं असं म्हणायचं. त्या पोराचा खरा चेहरा तुझ्या घरच्यांसमोर आला ते महत्वाचं आहे. ते तर येणारच होतं. तू सगळ्यांसमोर त्याला खेचत आणलंस आणि चांगलाच धडा शिकवलायस. अगं त्यात काय नवीन, कमळीला असं गावाकडे लई जण असली धडा शिकवलं. आपली कमळी त्यात एक्सपर्ट आहे, एक्सपर्ट. बरं चला तयारी करूया. वाव, खूपच गोड दिसतेस. राजू, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं बघ. कमळे थांबाई, तुझी दृष्टच काढतो. हे बाई, आधी मला पूर्ण आवरू दे, मग दृष्ट काढ. ओके फाईन. हे बघा, आता स्पर्धा सुरू होईल. सो कमळी, या कपाटामध्ये काही साड्या आहेत, त्यातल्या तू सिलेक्ट कर. डोंट वरी, ती आपल्या कल्चरल कमिटीचीच प्रॉपर्टी आहे, सो यू कॅन यूज इट. तोपर्यंत आम्ही दोघी पुढे जातो आणि तुझी एंट्री कन्फर्म करतो. ओके, चल.